खोक्याच्या नावाखाली जो मोर्चा काढला गेला तो मोर्चा कोणाच्या कार्यकर्त्यांच्या जास्त जोर होता 2 आणि कोणाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईला जाऊन उपोषण केलं। बिश्नोई समाजाचे लोक आणायचे म्हणजे काय की हरिण या प्राण्याला त्यांच्याकडं देवाचा दर्जा आहे आणि ते दाखवलं कोणाचं तिकडं त्याच्याशी संबंध मग किसका जोडणे का तो मग इसका जात होता नाही अजून तो आहे जाग्यावर। त्याच्यामध्ये कोणी मी म्हणतो मी नाही तुम्हीच ते शोधा कोणत्या एका राजकीय नेत्याने शिरूर कासार येथे येऊन हरणाच्या मांसाबाबत स्टेटमेंट केले। 1 दुसरं खोक्याच्या नावाखाली जो मोर्चा काढला गेला तो मोर्चा कोणाच्या कार्यकर्त्यांच्या जास्त जोर होता 2 आणि कोणाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईला जाऊन उपोषण केलं आणि उपोषणाचे भाषण काय तर कुणीकडे त्याला दर्जा नाही काय नाही दर्जाहीन भाषण आणि त्या दर्जाहीन जो उपोषण होतं नंतर मला वाटतं त्यांच्याकडे कोणी काय भेटायला आलं नाही ते आपसूक उपोषण सोडून आले। आणि कोण बीड जिल्ह्यातला एक अँकर आहे की तो प्रत्येक ठिकाणी एकटाच दिसतो आणि बीड जिल्ह्याच्या शेजारी असलेले एक मोठे टीव्हीचे हे आहेत त्यांनी सतत त्या घटना दाखवल्या आणि मुंबईमध्ये जे उपोषण ठेवलं त्याला ते बिश्नोई समाजाचे 4 लोक बिश्नोई समाजाचे 4 लोक हे राजस्थानवरून विमानाने त्या मोर्चाच्या ठिकाणी आणण्यात आले। मोर्चाच्या तिथं त्यांनी मला वाटतं स्टेटमेंट सुद्धा केलेलं आहे आणि तिथून ते माघारी गेले। बिश्नोई समाजाचे लोक आणायचे म्हणजे काय की हरिण या प्राण्याला त्यांच्याकडं देवाचा दर्जा आहे आणि ते दाखवलं कोणाचं तिकडं त्याच्याशी संबंध मग किसका जोडणे का तो मग इसका अरे माझा तर काही संबंधच नाही काय कधी तर खोक्या अटक जरी झाला तर मी काय कोणाला सांगितलं बी नाही मी कोणाला बोललो नाही त्याचं घर सुद्धा बिचाऱ्याचं उद्ध्वस्त केलं। मग आता घर उद्ध्वस्त केल्यावर मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून मी जायला पाहिजे का नाही त्यांचा आणि ढाकणे कुटुंबियाचा वाद झाला ते ढाकणे कुटुंबियाला जाऊन मी भेटलो बाकीच्या लोकांनी कोरडी सहानुभूती दाखवली मी मात्र स्वतः जाऊन आलो। अरे तुम्ही वड्याचं तेल वांग्यावर मानतात ते काही बी करायला तुम्ही चालता हे डोकं कोणाचं बिश्नोई समाजाचे लोक आणणारे लोक कोण याच्या बाबतीमध्ये चौकशी म्हणजे अजून बी तो प्लॅन काय संपलाय असं मी म्हणत नाही बरं का तो प्लॅन चालूच आहे आत्ता बी आणि मला काही पोलीस अधिकाऱ्यांकडून सुद्धा म्हणजे किमान ज्यात काही अधिकारी आहेत की बाबा हे अशा पद्धतीचं व्हायला लागलंय तुम्ही जरा म्हणजे अक्षरशः संरक्षण घ्या म्हणण्यापर्यंत आलं। मला एसपीनी सुद्धा फोन केला होता की तुमको संरक्षण चाहिए क्या मी म्हणलं मेरे को नको संरक्षण परंतु दुसऱ्याच्या हाताने पर हाताने काटा निघला पाहिजे हे सुद्धा डोकं चालवणारी काही मंडळी बीड जिल्ह्यात आहे आणि बीड जिल्ह्यातल्या आपल्याच जिल्ह्यातले ते नेते मंडळी आहेत त्यांचेच हे कार्यकर्ते आहेत यातलं कुणाचं डोकं आणि याच्या पाठीमागचा मास्टर माइंड कोण याची चौकशी करण्यासाठी मी पत्र त्या ठिकाणी देणार आहे। फक्त ते अंजली दमानी या ताई आणि त्या दुसऱ्या तृप्तीताई यांना विनंती आहे तुम्हाला काय स्टेटमेंट करायचंय काय करायचं तिकडलं तिकडं करा ज्या गोष्टीत तुम्हाला माहिती नाहीत त्या गोष्टीमध्ये विनाकारण तोंड घालायचं काम करू नका अशी माझी त्यांना विनंती राहील। हा चित्रपट दाखवला नाही त्यांना माहित नसेल पोलिसांनी तुम्हाला सांगितलं सुरक्षा घ्या म्हणजे पोलिसांना पण इनपुट आहे का हे की 100% आहे काही अधिकाऱ्यांच्या मध्ये तो आहे म्हणजे हे ते सलमान खानचं नाही का प्रकरण लॉरेन्स बिश्नोई तसं कुणीतरी बिश्नोई समाजाचे लोक बोलवायचे ते बिश्नोई समाजाचे लोक सिरियसली असतात मग त्यांच्याकडून हे लॉरेन्स बिश्नोईकडे जावं तिकडल्या तिकडं काटा निघावा यांचा अशा पद्धती इतकी भांगार मेंटॅलिटी तुम्ही राजकारणामध्ये ठेवता
अरे कोणत्या प्रकाराला चाललात तुम्ही? काय चाललात? आणि थायथायाट काय करता? हा, पुन्हा जीवाला धोका आहे. बिश्नोई गँग हे बघा, माझ्या जीवाला धोका आहे, आमका आहे, तर मी कोणाला कशालाच भेट नाही. त्यामुळं ते प्रश्नच येत नाही. बिश्नोई गँग नाही गँगचा बिश्नोई गँगचा संबंध नाही. बिश्नोई समाजाचे लोक बोलवले, 4 लोक बोलवले. ते काय हवेतून येणार नाहीत ना. राजस्थानमध्ये आहे ना बिश्नोई समाज. मग राजस्थानमधून ते 4 लोक आले आणि कशावर आले? तुम्हीच दाखवलेल्या उपोषण स्थळावर आले. कोणी उपोषण केलं होतं? कशासाठी केलं होतं? कुणाचे लोक बसले होते? कुणाचे कार्यकर्ते बसलेले होते तिथं? हा, आणि काय बोलायचं? बोलण्याचा दर्जा आहे का यांचा? कोणाचं? कुणीकडे बोलायचं? उचलायची जीभ की लावायची टाळ्याला? कुणीकडे बोलायचं? काय बोलायचं? आम्ही आपलं जाऊ द्या म्हणतो. याचा अर्थ असं थोडंच. तो कोण नेता आहे जिल्ह्यातले म्हणतात? ते कोण उपोषणाला बसले होते त्याचे व्हिडिओ आहेत. उपोषणाच्या स्थळी केलेली यांची भाषणं आहे. 1 दिवस उपोषण नव्हतं ते मुंबईमध्ये. मला वाटतं 5-6 दिवस उपोषण चालू होतं. आणि बिश्नोई समाजाचे लोक त्याच उपोषण स्थळी आलेले. ते सगळं गोळा करा ना तुम्ही. आणि बीड जिल्ह्यातला एक अँकर का काय एक कोणता तरी टीव्हीवाला आहे, तो सारखा तेच इथं म्हणजे खोक्याच्या इथं दाखवायला त्योच, मोर्चा दाखवायला त्योच, बिश्नोईचे लोक आणायला त्यांची भाषणं आणायला त्योच. अरे काय अँकर बी तुम्ही आता तुम्ही बी ह्याच्यात सामील व्हायला लागले. कुणाच्या सांगण्यावरती हे करतात बरं का. त्याला अँकरने अँकरचाच दर्जा ठेवावा. राजकारणाच्या एवढं आहारी जाऊ नये असं मला वाटतं. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.